रील्सचा जमाना, इन्स्टाची स्टोरी, दीपक रावांचं नाव घेते. ही इज माय लव्ह स्टोरी. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. तर मी इथे वटपौर्णिमेसाठी सामान घ्यायला आली होती. उद्या आहे वटपौर्णिमा आणि त्याचीच तयारी चालू आहे. वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य मी इथे घ्यायला आली होती. वटपौर्णिमेला आंब्याचा मान जास्त असतो, कारण आंब्यानेच सुवासिनीची ओटी भरली जाते. त्यामुळे इथे बघा आंबेच आहे आणि ते पण खूप आता महाग देत आहेत. परत हा धागा, हे सगळं जे लागणारे साहित्य आहे ते आता मी घेते आहे. त्यानंतर इथे मी मेहंदी काढते आहे. मला मेहंदी आधीपासून आवडते काढायला, त्याच्यामुळे मेहंदी काढायचं चाललं आहे. आणि मला मेहंदीची डिझाईन काढता येत नाही, त्यामुळे मी रेडीमेड मेहंदी घेऊन आलेली आहे, म्हणजे पॅच घेऊन आली आहे. त्याच्याने काम आणखीन सोपं झालं आहे. बघा हे असे पॅच आहेत, त्याच्याने मेहंदी माझी लगेच काढून झालेली आहे. आणि कोण पण मी इन्स्टंट आणला होता, त्यामुळे तो लगेच काढता क्षणीच रंगलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आता मी इथे पूजेची तयारी चालू आहे. पूजेचे भांडे वगैरे मी घासून घेते आहे, पूजा करते. त्यानंतर दिवाबत्ती वगैरे देव्हारा साफ केला आहे, दिवाबत्ती केली आहे. अशी माझी वटपौर्णिमेच्या दिवसाची तयारी चालू आहे. पोरांना यांना सकाळी चहा नाश्ता आणि डब्बा देऊन त्यांना पाठवलं आहे. आता माझी पुढची तयारी इथे चालू आहे. दिवाबत्ती वगैरे आता झाली आहे. आता घरातली राहिलेली कामं उरकते आणि मग वड पुजायला बायकांबरोबर जाते. नंतर इथे निहू आले स्कूलची तयारी करून घ्यायला. स्कूलला जायचंय, जायला नाही म्हणते निहू. कशी निहूला मेहंदी काढायची आहे. मेहंदी हातावर पण काढायची आहे. नंतर इथे मी पूजेचं ताट बनवते, कारण जेव्हा टायमावर जायचं तेव्हा सगळी घाई होते आणि काही जे लागणारं तेच विसरून जाते. त्यामुळे मी आत्ताच ताट बनवून ठेवते. वटपौर्णिमेच्या पूजेला हे फुलं, पानं हे सगळं महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जो दोरा आहे तोच मेन, कधी कधी मी तोच विसरून जाते. त्यामुळे मी आठवणीने आता हे सगळं भरून ठेवते, सगळं ताट सजवते आहे. या सर्व गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेला लागतातच. आणि हा उपवास कधी सोडायचा, असं काही बायका दुपारी पण सोडतात, काही रात्रीही सोडतात. आम्ही तर रात्री सोडतो. काही दुपारी पण, जर वडाची पूजा वगैरे करून आलो तर आपल्या नवऱ्याला वाण द्यायचं आणि वाण दिल्यानंतर आपण ते सोडू शकतो उपवास. आता इथे आमचे मिस्टर जर रात्रीच येतात, त्यामुळे आम्ही त्यांना रात्रीच वाण देऊन पाया वगैरे पडून मग रात्रीच उपवास सोडतो. पौर्णिमेची तयारी झाली आमची, चाललोय आम्ही आता पूजा करायला. मनीषा छान दिसते. थँक्यू. इथे आता बाकी मैत्रिणींची वाट बघतोय, ते कधी येतील, मग तेव्हा जातो सगळे आले की. त्याआधी थोडंसं मग आता एवढं नटून आलोय तर मग मेकअप, शूट, व्हिडिओ वगैरे काढायचं काम चालू आहे. फोटो काढायचं काम चाललेलं आहे. ते जर नसेल तर पूजा केल्यासारखी पण वाटणार नाही आम्हाला. हा, आम्ही दोघी एकमेकींना शूट करतो इथे. बरं झालं पाऊस थांबलाय. मला पण चालू दे. त्यानंतर इथे वड पूजायला आलोय. ह्यावेळेस काहीच गर्दी नव्हती, कारण खूप बायका ह्या सकाळीच पूजा करून गेल्या होत्या. मुहूर्त सकाळचं सांगत होते, पण आमच्या इथे काही म्हणत होते की असं काही नसतं, संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकतात पूजा. त्यामुळे आम्ही दुपारी आलो होतो पूजा करायला, कारण घरातलं सगळं आवरून वगैरे मग नंतर आम्हाला इथे पूजा करायला यायला लागतं. कारण किती काय झालं, कोणताही सण असं ते घरातलं सगळ्यांचं आवरून वगैरेच मग आम्हाला आमची कामं आमचं जे काय आहे ते करायला लागतं. त्यामुळे सगळं आवरताना वेळ होऊनच जातो आणि दुपार होऊनच जाते. त्यामुळे आम्हाला दरवर्षी वटपौर्णिमेला उशीरच होतो आणि दुपारच होऊन जाते पूजा करायला. आणि आजही तेच झालं, दुपारीच आलो आहे आम्ही पूजा करायला. पण दरवर्षी खूप गोंधळ असतो बायकांचा ना, पाया पडायलाही व्यवस्थित भेटत नाही. ह्यावेळेस बरं झालं, ह्यावेळेस कोणी नव्हतं एवढं, त्यामुळे निवांत पूजा करायला पण इथे भेटते आहे आता.
इथे पोलीस लाईनीमध्ये आलो होतो आम्ही वडाची पूजा करायला. आमच्या सोसायटीपासून थोडं लांब आहे, कारण की इथे कुठेच वडाचं झाड नाही आहे. ही जुनी पोलीस लाईन आहे आणि इथे एकच हे वडाचं झाड आहे, ते पण थोडंसं आता तुटलेलं वगैरे आहे. पण आता एक असल्यामुळे तिथेच येतो आहे आम्ही पूजा करायला. त्यानंतर आता इथे थोडे व्हिडिओ काढते मी. मला काही सॉन्गचं प्रमोशन आलं होतं, त्याच्यात ॲड करायचं होतं, त्यामुळे व्हिडिओ काढत बसले. फिर आता एकदा नंतर वडाची पूजा वगैरे करून आल्यानंतर सोसायटीमध्ये साईबाबाचं मंदिर होतं, तिथे आम्ही पाया पडायला आलो आहे. आमच्या सोसायटीतलं मंदिर खरंच खूप छान असं आहे. इथेच आता आम्ही आलो आहे आणि आता इथेच बायकांना हळदी कुंकू देऊन पूजा वगैरे करून आता इथे आम्ही एकमेकींच्या ओट्या वगैरे भरतोय. हा व्हिडिओ ओटी भरायला एवढे घासताय ते लोक. हसून घे, नंतर व्हिडिओ काढून थांब. हा ठीक. थांब जरा मला. मावशी बसा जरा खाली. तर अशा इथे सर्वांचे ओट्या वगैरे भरून झाले, हळदी कुंकू देऊन झाले. मग आता थोडं फोटोशूट व्हिडिओ शूट चालू आहे सगळ्यांचा. तर असा हा आमचा आजचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम मस्त छान झाला होता आणि खूप मजा आली होती या कार्यक्रमाला वगैरे. तर आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी खूप कार्यक्रम होतात आणि असंच आम्ही मस्त सेलिब्रेट करतो. रील्सचा जमाना, इन्स्टा की स्टोरी, दीपक रावांचं नाव घेते, ही इज माय लव्ह स्टोरी. असं प्रत्येकीने एक एक उखाणा घेतला होता. मला पण जो सुचला तो मी आता घेतला असतो सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा. आणि नंतर मग नवरोबाला कॉल केला, ज्याच्या नावाची पूजा करते म्हटलं त्याला तरी बघूया. ते तर रात्रीच येणार होते, त्याच्यामुळे त्यांना एक कॉल करून दिला होता, व्हिडिओ कॉल. आमचं बोलणं वगैरे चालू होतं. तर अशा प्रकारे मग थोडेसे रील्स व्हिडिओ फोटोशूट झाल्यानंतर छानपैकी हा कार्यक्रम झाला. सो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.